सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो खूप पसा दिसतं असं दोन मागे बघा, इकडे पण असं खूप सारं बसा तिकडं पुढं अजून आहे. पण मग ते नंतर दाखवतो तुम्हाला. सध्या काय ना की मी आलो आहे जेवायला या रूममध्ये इकडच्या. तिकडे का पण नाही, कारण थोडा पसारा आवरायला काढले घरच्यांनी, भांडे वगैरे सगळे. ते पलंगचं थोडंसं काम चालू आहे. तर मग मी म्हणलो मला खूप भूक लागली आहे, पण सकाळी केला नव्हता. आता म्हणलं डायरेक्ट जेवणच करून घेतो आणि थोडंफार आता खातो आणि थोडं नंतरून खातो. आता बसले, आता बटाट्याची भाजी चपाती मस्त भात वगैरे खातो आणि त्यांना मदत करायला जातो थोडीफार, नाही का. त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवतो थोडं पुढचं सीन. सो भेटूया थोड्या वेळानंतर. बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. प्रचंड मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी हॉस्पिटलच्या बाहेर जमली. धडाडीचा नेता म्हणून अजित पवारांची ओळख होती अख्खा महाराष्ट्र. सो गाईज, थोडे बातम्या वगैरे पाहून झाल्यानंतर थोडं आवरायचं होतं. मम्मीने त्यांनी भरपूर काय आवरलेलं होतं. असं आता आहे बघा, इकडलं सगळे भांडे वगैरे खाली नेलेले. इथलं थोडंसं नाही, बेडचं थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम झाला होता, तो नीट केला आणि तो आता मग पूर्ण सेट केला आणि बसवला आहे. आता राहिलं आपलं थोडंफार काम, म्हणजे थोडं मम्मीला आता मदत करू खाली जाऊन. आणि एक वर्षात आता काय एवढं राहिले, फक्त आता जे भांडे राहील ती थोडीशी मदत करायची, थोडी आवरायला आणि ते तर लावायचे वगैरे आणि थोडी साफसफाई वगैरे ते करायचं. तर चला तर मग पटकन खाली जाऊया आणि मम्मीला मदत करूया. तर आपण याला कामाला ठेवलं इथं भांडे टावायला, आपलं काम वाचावं म्हणून. आलाय तू कशासाठी बोलवलंय? हा, भांडे वाळ घालायला. नीट बोल. हा, भांडे धुवायला. अच्छा अच्छा. बस ती गाडी आण, माझी गाडी आण जाय. तिला सांग म्हणा मामाची गाडी. सांग ना वसू, सांग म्हणा मामाची गाडी. माझी गाडी आहे. पाय माझी गाडी आहे. आपली गाडी. ही गाडी कोणची आहे? माझी गाडी. माझी आहे, माझी गाडी आहे. तिकडून नाही, मागून धक्का दे. अरे हा, मागून धक्का दे. अरे अरे मागून धक्का दे ना. दे रे. कोणाची ही गाडी? कोणाची? माझी. माझी दर घे मग. ए दे दे दे, माझी गाडी आहे ना. बाय बाय. सो गाईज, आता भांडी भरून न्यायचे आणि एवढेच राहिले, बाकीचे अर्धे मी नेले. त्याची व्हिडिओ नाही काढली कारण जास्त सामान होतं ते. आता हे पटपट भरू आणि घेऊन जाऊ वरती, नाही का, कारण आता लावायचे, कारण सगळं काम झालेलं आहे. फक्त भांडे लावायचे आणि आवरून गेले आपली रूम. फायनली काय जातं, सर्व कामं तर झालेलं आहे. तुम्ही बघितलं असं. मध्ये मी थोडा ब्रेक घेतला, काही शूट वगैरे नाही केलं, कारण मला आला तर खूप कंटाळा. आणि या गोष्टीत आता कंटाळा केला नाही पाहिजे खरं तर, पण मग थोडंसं मोबाईलचे चार्जिंग वगैरे त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम आणि थोडंसं आलंच खरंच कंटाळा. मग थोडं मोबाईलला बाजूला ठेवलं तर मी, आणि थोडीशी बातचीत चालू होतं आपली, नाही का, परवारामध्ये थोडंसं वेगळं ते. मग त्याच्यानंतर मग आता काम केलं मम्मीला आणि मदत केली वगैरे थोडीफार. सो आता विषय असा आहे गाईस, तर आता मला जायचं वाटायला. तर मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आपल्या डेजचे जे व्लॉग काढायचे ते, तर त्याच्यात एक सीन झाला असा की 2 दिवस तुम्ही काही गेले नाही सुरुवातीला.
पण आता जे उरले 2 दिवस आहे तेव्हा जायचं आहे मला. पण मग त्याच्यात पण एक प्रॉब्लेम आलेला आहे, ते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगतो. तर नक्की उद्याचा व्लॉग नक्की बघा आणि पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की काय विषय तो काही नाही. सो आत्तासाठी बाय बाय आणि भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो बाय बाय.